भविष्यातील धोक्यांचं आकलन, आरमार उभारणी, भविष्यातील संकटांची पूर्वतयारी. काय तुम्ही फक्त आजच्याच अडचणी सोडवत आहात की 5 वर्षांनंतर येणाऱ्या संकटाची तयारी आजच करत आहात? छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं की शत्रू फक्त जमिनीवरूनच येणार नाही तर समुद्रातूनही येणार. म्हणूनच त्यांनी स्वराज्याचं आरमार उभं केलं. यालाच म्हणतात अँटिसिपेटिंग फ्युचर थ्रेट्स. जंजिऱ्याच्या सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यासारख्या सागरी सत्तांना रोखण्यासाठी महाराजांनी शून्यातून आरमार उभं केलं. त्यांनी सांगितलं होतं, ज्याच्यापाशी आरमार त्याचाच समुद्र. जेव्हा कोणी सागरी संरक्षणाचा विचार करत नव्हतं तेव्हा महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांच्यासारखे जलदुर्ग बांधून समुद्रात आपली पकड मजबूत केली होती. बिझनेसमध्ये याला फ्युचर प्रूफिंग म्हणतात. तंत्रज्ञानातील बदल किंवा मार्केटमधील नवीन ट्रेंड्स तुमच्या व्यवसायाला संपवू शकतात. त्यामुळेच भविष्यात कोणते धोके येऊ शकतात याचं आकलन आजच करा आणि त्यासाठी सेफ्टी नेट तयार ठेवा. संकटाची वाट पाहण्यापेक्षा संकटाचा मार्गच रोखून धरा. मॅनेजमेंट लेसन. यशस्वी लीडर तोच असतो ज्याला भविष्यातील धोके आजच्या संधींपेक्षा स्पष्ट दिसतात. आजची गुंतवणूक तुमच्या उद्याच्या अस्तित्वासाठी आहे. येणाऱ्या 5 वर्षात तुमच्या व्यवसायासमोर कोणतं मोठं आव्हान असू शकतं? कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमची दूरदृष्टी सर्वांना समजू शकेल.